श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण आजची करंट एनर्जी किंवा आजची 10 तारखेची डिसेंबर महिन्यामधली किंवा 10 तारखेची डिसेंबर ही तुमची एनर्जी काय असणार आहे? धनु राशीसाठी. धनु राशीसाठी तुमची आजची एनर्जी काय राहणार आहे? धनु राशीसाठी आजची एनर्जी तुमची काय आहे? स्वतः कार्ड आलेला आहे ते घेऊन. धनुराशीसाठी आजचा दिवस ग्रोथ आहे, नवीन आहे, काहीतरी संधी आहे. धनुराशीसाठी अबंडन्स, वाव, देवी शक्ती, वाव, अरे बापरे, याला यायची काहीच गरज नव्हती. डेव्हिल आहे, डेव्हिलची यायची काहीच गरज नव्हती. ओके, चला असू दे, ते पण एक्सेप्ट करू आपण. सगळं एक्सेप्ट झालंच आहे आयुष्याला. धनुराशीसाठी आहे निगेटिव्ह शक्तींमुळे किंवा धन म्हणजे तुमच्या पास्ट मध्ये काही गोष्टी जर झाल्या असतील किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल, तुमचं थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे किंवा करणी बाधा असं काहीतरी दिसते, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देवबंधनाचे दिसत आहेत, जेणेकरून तुमच्यामध्ये जी परिस्थिती सुधारायची होती ती सुधारलेली नाहीये किंवा पॉझिटिव्ह काही गोष्टी घडलेल्या नाहीयेत. नकारात्मक ऊर्जेचा वावर सतत राहत आहे, सतत दिसत आहे तुम्हाला. पण मला वाटतंय की जानेवारी 26 पासून हे सुरळीत लागताना दिसत आहे. सो आजचा दिवस तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह फील होताना दिसतो आहे. काहीतरी निगेटिव्ह होतंय किंवा निगेटिव्ह घडतंय आयुष्यामध्ये, काहीतरी निगेटिव्ह चाललंय, काहीतरी निगेटिव्ह गोष्टींमुळे माझं आयुष्य विस्कळीत झालंय. टावर मोमेंट म्हणजे भांडण वगैरे तुमच्या आयुष्यामध्ये होऊन गेले. पैसा स्थिर झालेला आहे, धनसंपत्ती स्थिर झालेली आहे. अशा काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होताना दिसेल, जेणेकरून तुम्हाला वाटेल की नक्कीच माझ्यामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे, असं काहीतरी दिसताना दिसत आहे. आई जानाईच्या नावानं सांगायला रेणुका मातेच्या. एक दोन तीन चार, येस, काहीतरी भावना तुमची थोडीशी डल म्हणजे नॉर्मल म्हणजे एकदम साधी भोळी किंवा असं नर्वस असल्यासारखं किंवा काही घडत नाही माझ्या आयुष्यात, पॉझिटिव्ह घडत नाही, अशा काही गोष्टी होताना दिसतील आज दिवसभर. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण पास्ट मध्ये झालेल्या काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. एकेरी मन करायचं आहे, द्विधा मनस्थिती नाही पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी इतक्या म्हणजे म्हणावे इतक्या वाईट नाही, सगळ्या व्यवस्थित आहेत. तर भेटूया आता गणपती बाप्पा आपल्याला काय सांगता आहेत ते बघू. इथं पण तेच आहे, मगाशी पण तेच सांगितलं ना. ऊर्जा चळवळायची नाहीये, म्हणजे ऊर्जा आपली खराब होऊ नये याचा देखील प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये वेगळं काही म्हणजे आज दिवसभराची एनर्जी वेगळी किंवा असं म्हणजे उथल-पुथल आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होऊन द्यायचं नाही आज दिवसभर. शांत किंवा मनस्थिती शांत ठेवायची आहे. ऊर्जा शांत, गरम म्हणजे एकदम भडकायचं नाहीये, जेणेकरून सगळं बिघडेल घरामध्ये. अशा काही गोष्टी होऊन द्यायच्या. येस, हे पण तेच आहे. लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष केंद्रित करायचं आहे. जे काही सुरू आहे, जे काही घडतंय याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रकटीकरण. लक्ष केंद्रित करायचं आहे. ऊर्जा स्थिर ठेवायची आहे. ऊर्जा खूप गरम म्हणजे खूप वाद असं एकदम राग-राग करायचा नाहीये, जेणेकरून तुमची मनस्थिती बिघडेल. मग त्यानंतरच प्रकट व्हायचं आहे किंवा तुमची शक्ती दाखवायची आहे किंवा तुम्हाला बोलायचं आहे. तोपर्यंत बोलायचं नाहीये. मनात येईल ते शब्द अति रिॲक्ट किंवा अति जास्त वादावर जाईल असं काही करायचं नाही. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.